नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, PM सूर्यघर योजना केंद्र सरकारनं सर्वसामान्यांसाठी ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेमुळे सर्वसामान्यांना दर महिन्याला 300 युनिटपर्यंत वीज जी आहे ती मोफत दिली जाणार आहे. सरकारनं पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत 1 कोटी कुटुंबांना लाभ दिला जाणार आहे. नव्या योजनेच्या या रूफटॉप सोलर सिस्टीम बसवणाऱ्या लोकांना सबसिडी देखील दिली जाणार आहे. तर या योजनेअंतर्गत किमान 30,000 रुपये अनुदान दिलं जाणार आहे. PM सूर्यघर मोफत वीज योजना या अंतर्गत 1 किलोवॅट रूफटॉप सोलर सिस्टीम बसवणाऱ्या व्यक्तीला 30,000 रुपयांची सबसिडी दिली जाईल व 2 किलोवॅटची सिस्टीम बसवणाऱ्यांना नवीन सबसिडी 60,000 रुपये अशी असेल. तर 3 किलोवॅट रूफटॉप सोलर सिस्टीम बसवणाऱ्यांना 78,000 रुपयांची सबसिडी मिळणार आहे. या योजनेत तुम्हाला सबसिडी कशी मिळेल हा प्रश्न अनेकांच्या मनात आलेला असेल. तर याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया पुढे व्हिडिओमध्ये. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कुठे भरायचा. तर केंद्र शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा ऑनलाईन अर्ज करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला https://pmsuryaghar.gov.in या वेबसाईटवरती जायचं आहे आणि ऑनलाईन फॉर्म जो आहे तो भरून घ्यायचा आहे. सर्वात आधी तुम्हाला पोर्टलवरती नोंदणी करावी लागेल. त्यासाठी तुमचं राज्य आणि वीज वितरण कंपनी निवडावी लागेल. यानंतर तुम्हाला तुमचा जो काही ग्राहक क्रमांक नंबर आहे तो टाकावा लागेल, मोबाईल नंबर टाकावा लागेल, ईमेल ID टाकावा लागेल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात तुमचा ग्राहक क्रमांक आणि मोबाईल क्रमांक टाकून लॉग इन करायचं आहे. फॉर्मनुसार रूफटॉप सोलरसाठी अर्ज करण्यासाठी सिलेक्ट करायचं आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा तुम्हाला फॅसिबिलिटी अप्रूव्हल मंजुरी मिळेल तेव्हा कोणत्याही नोंदणीकृत विक्रेत्याकडून प्लांट स्थापित करायचा आहे. त्यानंतर इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यावर प्लांटचा तपशील सबमिट करायचा आहे. नेट मीटरसाठी अर्ज करायचा आहे. त्यानंतर पुढील टप्प्यात नेट मीटर बसवल्यानंतर आणि डिस्कॉमद्वारे पडताळणी झाल्यानंतर पोर्टलवरील कमिशनिंग प्रमाणपत्र तयार केले जाईल. शेवटच्या टप्प्यात तुम्हाला कमिशनिंग रिपोर्ट मिळाल्यावर पोर्टलवर बँक खात्याचे तपशील आणि रद्द केलेला चेक सबमिट करावा लागेल. तुम्हाला तुमच्या बँक खात्यात 30 दिवसाच्या आत सबसिडी जी आहे ती मिळणार आहे.